नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजची रेसिपी आहे आप्पे। तर तांदळाच्या पिठापासून आप्पे बनवणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। तर सर्वात आधी मी इथे एक बाउल घेतला आहे। तर मी त्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेणार आहे। तर इथे मी 2 कप तांदळाचं पीठ घेते। तुम्हाला आप्पे जेवढे बनवायचे तुम्ही तेवढं पीठ घेऊ शकता। 2 कप मध्ये भरपूर आप्पे होतात। त्यानंतर याच्यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा घालणार आहोत। तो मी एकदम बारीक कट केला आहे कांदा। त्यानंतर याच्यामध्ये एक टोमॅटो घालायचे, ते पण बारीक कट करून घ्यायचे। त्याच्यात हवा असल्यास तुम्ही अजून भाज्या ॲड करू शकता। तर चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचे। आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊया। तर एकदाच पाणी नाही घालायचे आपल्याला, थोडं थोडं पाणी घालून आपण हे सर्व एकत्र मिक्स करायचे। जास्त पातळ पण नाही करायचं आपल्याला, घट्टसर ठेवायचे। तर याप्रमाणे आपल्याला बनवून घ्यायचे। तर एक 5-1 मिनिट आपण आता हे असंच ठेवूया। त्यानंतर याच्यामध्ये मी इनो घालणार आहे। तर तुम्ही हवा असल्यास याच्यामध्ये खायचा सोडा घातला तरी चालेल। तर मी इथे इनो घालते। त्याच्यावरती थोडंसं पाणी घालून आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे। सर्व एकजीव झालं पाहिजे, ह्याप्रमाणे आता मिक्स करायचे। हे मिक्स झाल्याच्या नंतर मी गॅसवरती ना आप्पे पात्र ठेवले। आता त्याच्यामध्ये मी तेल घालून घेतलेले आहे आधीच। तर आता हे तेल आपल्याला सर्व बाजूनी लावून घ्यायचे। तर हवा असल्यास याच्यात तुम्ही बटर घालू शकता। तर मी ते तेल लावून घेते। त्यानंतर आपण जे बॅटर बनवलं होतं ते परत मिक्स करायचे। आणि आता हे याच्यामध्ये आपण घालून घेऊया। तर गॅस कमी ठेवायचा आहे आपल्याला। तर पूर्ण भांड्यामध्ये घालून घेऊया हे। त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आपण 10 मिनिटं शिजवून घेणार आहोत। तर एक साईड आपली इथे भाजून झाली आहे। तर आता आपण आप्पे पलटी करून घेऊया। आता परत हे 5-1 मिनिट आपण झाकण ठेवून शिजवून घ्यायचे। तर इथे आपले आप्पे बनवून तयार झालेत, पाहू शकता। खूप छान असे आप्पे होतात। तर याचप्रमाणे आता आपण सर्व आप्पे करून घेऊया इथे। एकदम झटपट तयार होतात, खायला पण खूप चविष्ट असतात। तर एकदा नक्की करून पहा, खूप छान लागतात। तर इथे आपले आप्पे बनवून तयार झाले आहेत। तर रेसिपी आवडली तर नक्की करून पहा, खूप छान होते। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा।